रामकृष्ण हरी. बघा, सर्व समाज हितासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे की भगवंताने आपल्याला हे जे पूर्ण ध्येय दिलेलं आहे, ह्या ध्येयामध्ये 3 रूप दडलेले आहेत. ते म्हणजे कोणते कोणते आहेत? पहिलं आहे दानव, दुसरा आहे मानव आणि तिसरा आहे देव. तर हे 3 रूप आपल्याला भगवंताने साक्षात आपल्या शरीरामध्ये अवतरित झालेले आहेत. पंचतत्व भगवंताच्या अनुषंगाने आपल्या शरीरामध्ये हे अवतरित आहेत. तर ह्याचा आपल्याला सदुपयोग करून आणि जीवनामध्ये ही जी काय आपल्याला शक्ती दिलेली आहे, ह्या शक्तीचा दुरुपयोग न करता सदुपयोग करावा ही सर्वांना विनंती आहे. की आता ह्याचा अर्थ म्हणजे नेमकं कसा आहे की दानव म्हणजे कशा प्रकारे त्याची वृत्ती असते ही लक्षात घ्या. दानव स्वरूप म्हणजे कसा स्वभाव असतो हे लक्षात घ्या. दानव म्हणजे काय की तो स्वतःचं पण नुकसान करतो आणि दुसऱ्याचं पण नुकसान करतो. त्याला विवेक हरवला जातो. त्याला म्हणायचं विवेक हरवणं म्हणजे काय? बुद्धिभ्रष्ट होणे. आणि बुद्धिभ्रष्ट झाले की त्याला सत्य असत्य, समोरचा व्यक्ती आणि नातं किंवा समोरच्याची किंमत, त्याची स्वतःची किंमत त्याला समजून येत नाही. त्याचं मन असं विकृत होतं की ते मन त्याला त्याचं असं आज्ञा देतं की तू स्वतःचं नुकसान कर, समोरच्याचं नुकसान कर, आणि शेवटी त्याला भोगावंच लागतं आहे. कारण का हे दानव वृत्तीचं असं लक्षण आहे की ही राक्षस वृत्ती आहे. आणि मानव म्हणजे काय की मानव म्हणजे काय की एक माणुसकी धर्म. माणुसकी धर्म म्हणजे काय की एक स्वतःच्या मनामध्ये सद्भावना अशा व्यक्त होतात की जेणेकरून जे व्यक्ती धर्माला धरून कर्म करतो तोच व्यक्ती समोरच्याच्या आनंदामध्ये किंवा सुखामध्ये आनंद व्यक्त करतो, जेणेकरून समोरच्याचं चांगलं व्हावं अशी ती सदैव अपेक्षा असते. असा व्यक्ती तोच म्हणजे मानव. आणि देवरूप म्हणजे कसं की देवरूप असं आहे की स्वतःचे नुकसान करूनही समोरच्याचं जर कल्याण करत असेल तर त्याला देवगुण्या आणि देवरूप म्हणायचं. असे हे 3 रूपाचे रूप आहेत. पण ह्याचा सदुपयोग केला तर तुमचे जीवन यशस्वी आणि चांगले होईल. कारण का सांगण्याची एक महत्त्वाची गोष्ट आहे की विषय आहे की बरेच लोकांचे असत्यावर प्रेम जास्त आणि वस्तूवर प्रेम जास्त आहे. मोह माया जालावर प्रेम जास्त आहे. अहंकारावर जास्त प्रेम आहे. रागावर जास्त प्रेम आहे. हा उलटा सोडून तुम्ही ह्या गोष्टी हृदयामध्ये प्रेम भावनेने व्यक्त करा. आत्मा साक्षात्कार करा. आत्मा जागृत करा. आत्मा, परात्मा आणि जीवात्मा ह्यांचं संगोपन करा. ह्याची संगत ठेवा. तेव्हा तुमचं सर्व काही कल्याण होणार आहे. तुझं आहे तुझं पशी, पण तू जागा चुकलाशी. कारण का भगवंताने सर्व काही गोष्टी आपल्याला वेळेनुसार, आपल्या भाग्यानुसार सगळं काही दिलेले आहेत. वेळ कमी लागते, जास्त लागते, जे त्याच्या भाग्यानुसार सर्व काही सुख आणि समृद्धीने दिलेले आहे. फक्त त्याच्या योग्य रीतीने आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला विवेक जागृत करायचा आहे. विवेक म्हणजे काय की आपली बुद्धी शुद्ध आहे, मन शुद्ध आहे. विवेकासाठी की विचार करायचा आहे नेमकं आपण जो कार्य सिद्ध करलो, आपण जो कर्म करलो, आपल्या कर्मामुळं दुसऱ्याला काही नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला काही नुकसान होऊ शकते. ही विवेक जागृत करणं गरजेचं आहे. आणि ही विवेक जागृत करण्यासाठी तुम्हाला भगवंताचं नाम जपणं गरजेचं आहे. जे रामकृष्ण हरी नाम जपित राहा. तुमचे मन शुद्ध, बुद्धी शुद्ध आणि सगळंच म्हणजे सांगण्याचा विषय आहे की सत्य जीवन आणि सत्याचा मार्ग तुम्हाला सापडू शकतो. आणि अंधारातून तुम्ही प्रकाशकडे येण्यासाठी सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी योग्य होतात. कारण का इथं योग्य रीतीनं चालल्यावरच सगळं सुख आणि समाधानीनं चालू शकतं. कारण का कधीही कुठलंही पराय आपलं नाही. पराई धन
कुठलेही असो, प्रॉपर्टी असो, सोनं असो, चांदी असो, हे पराय धन आपल्याला सुख समाधान देऊ शकत नाही. कारण आपल्यापाशी इतका असू द्या, थोडका असू द्या, हे आपलं आहे, हेच तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधान देणार आहे. कारण कधीही पराय ते परायच असतं. कारण का पराय मिळवण्यासाठी स्वतःचं पण नुकसान होऊन जातं आणि स्वतःचं पण जे आतापर्यंत कमविलेलं आहे ते नष्ट होऊ शकतं. कारण का त्यासाठी आपल्याला सत्कर्म मार्गावर येऊन सत्याच्या मार्गावर चालून जीवन सफल करायचं आहे. जय जय रामकृष्ण हरी.